नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र पारधी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी इतिहास विभागात कार्यरत आहे। आजच्या लेक्चरला आपल्याला MA द्वितीय वर्ष कला शाखेच्या तिसऱ्या सेमिस्टरमधील जो विषय आहे आधुनिक जगाचा बौद्धिक इतिहास या विषयासंदर्भात आपल्याला माहिती पाहिजे आहे। आधुनिक जगाचा बौद्धिक इतिहास या विषयाअंतर्गत पहिलं प्रकरण आहे मानवतावाद व नवनिर्मितीचा काळ। मानवतावाद म्हणजे काय ते या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल। प्रबोधन कालखंडामध्ये ज्यावेळी वेगवेगळ्या विचारसरण्या पुढे आल्या, वेगवेगळ्या विचारसरण्यांचा या प्रबोधन कालखंडामध्ये विचार केला गेला, त्यापैकी एक विचारसरणी म्हणून मानवतावाद या विचारसरणीकडे बघितलं जातं। म्हणजे युरोप खंडामध्ये जे प्रबोधन झालं 14वे शतक, 15वे शतक आणि 16वे शतक या 3 शतकांमध्ये जे वेगवेगळे विचार प्रवाह पुढे आले त्यापैकी मानवतावाद म्हणून आपण त्याच्याकडे बघतो। या विचार प्रवाहात मानव हाच सर्वश्रेष्ठ आहे, मानवाला सर्वश्रेष्ठ मानून त्याच्या कर्तृत्वाला महत्त्व देणं, तसंच सृष्टीच्या केंद्रभागी माणसाला ठेवून तो आपल्या बुद्धी, सद्गुण, सामर्थ्य, जिज्ञासा या वेगवेगळ्या मूल्यांच्या आधारे आपला विकास करतो, मानवी समूहाचा विकास करतो। तसेच जगातील जी वेगवेगळी दुःखे आहेत या दुःखांना नष्ट करण्याचा तो प्रयत्न करतो। अशा प्रकारचा विचार या मानवतावादी विचार प्रवाहामधून पुढे आलेला दिसून येतो। मानवतावादाचा उल्लेख प्रथम 18व्या शतकामध्ये होलबाख प्रभूती नावाच्या व्यक्तीनं विश्वकोश या विश्वकोशकारानं केलेला दिसून येतो। मानवतावादानुसार मानव हा केंद्रभूत मानवाला ठेवून मानव हा ज्ञानी आहे, तसंच तो योग्य अयोग्यतेचा विचार करू शकतो। म्हणजेच आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून किंवा बुद्धी प्रामाण्याचा वापर करून तो योग्य निर्णय घेऊ शकतो। प्रत्येक गोष्टीचा तो विचार करू शकतो, कोणती गोष्ट योग्य आहे किंवा कोणती गोष्ट अयोग्य आहे। अशा प्रकारे आपल्या बुद्धीला मान्य होईल, आपल्या बुद्धीला पटेल ह्या गोष्टीचा तो स्वीकार करायला त्यानं स्वीकार केलेले दिसून येतो। म्हणजे मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धामध्ये जो धर्माचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं, हे वर्चस्व प्रबोधन कालखंडामध्ये नष्ट झालेलं दिसून येतं, कमी झालेलं दिसून येतं। आणि ह्याच पार्श्वभूमीवर धर्मसंस्थेचं वर्चस्व कमी झालं आणि त्याच ठिकाणी मानवतावादी विचारसरणी पुढे आलेली दिसते, मानव केंद्रित विचारसरणी पुढे आलेली दिसते, मानवाला महत्त्व आलेलं दिसून येतं। अशा प्रकारे मानवी समुदायासमोर जे असणारे वेगवेगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्याचं काम या मानवतावादी विचारसरणीतून हा विचार पुढे आलेला दिसतो। सॉक्रेटिस, तसंच प्लेटो, अरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांनी देखील आपल्या लिखाणातून, आपल्या विचारांतून या मानवतावादी विचार प्रवाहाला काही सहकार्य केलेलं दिसून येतं। या तत्ववेत्यांनी या मानवतावादी विचारसरणीला सहकार्य केलेलं दिसून येतं, सपोर्ट केलेला दिसून येतो। अशा प्रकारे या विचारवंतांनी धार्मिक विचार प्रणालीतून आपली सुटका करून घेतली। धर्माचं जे वर्चस्व निर्माण झालेलं होतं या वर्चस्वाला विरोध दर्शवलेला दिसून येतो आणि मानवाला महत्त्व देऊन मानव केंद्रित विचार प्रणाली समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो। अशा प्रकारे अनुभववादी, वास्तववादी आणि आदर्शवादी विचारांना या मानवतावादी विचार प्रवाहानं महत्त्व दिलेलं दिसून येतं। म्हणजेच या विचारवंतांनी वास्तवावर आधारित निकषाचा स्वीकार केलेला दिसून येतो। वाहतुकीची आणि संप्रेषणाच्या ज्या साधनांमध्ये वाढ झालेली दिसून येते। आधुनिक कालखंडामध्ये किंवा प्रबोधनाच्या कालखंडामध्ये दळणवळणाच्या साधनांमध्ये विकास झालेला दिसून येतो, वेगवेगळे शोध लागलेले दिसून येतात। या झालेल्या प्रगतीमुळे मानव समूह हा एकवटलेला दिसून येतो, जवळ आलेला दिसून येतो। त्यामुळे जगाची जी व्याप्ती होती, ही जगाची व्याप्ती कमी झालेली दिसते, जवळ आलेली दिसून येते। म्हणून मानवी समस्यांचा गंभीर विचारांनी आता
केंद्रीय स्थान मिळवलेलं दिसून येतं. मानवी समुदायासमोर ज्या समस्या होत्या, वेगवेगळे प्रश्न होते, या प्रश्नांवर प्रकाश टाकून या प्रश्नांना महत्त्वाचं स्थान देऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी मानवी जनसमुदायानं प्रयत्न केलेला दिसून येतात. तत्वज्ञानातील इतर प्रवाहांप्रमाणे मानवतावादाचा मूळ इतिहासाचा शोध घेता किंवा मानवतावादाच्या मुळाचा शोध घेता आपल्याला ग्रीक तत्वज्ञानाप्रमाणे प्राचीन भारतीय विचारवंतांचा देखील या ठिकाणी विचार करावा लागेल. पाश्चात्य राष्ट्रात मानव हा सर्वश्रेष्ठ बाबींचा निकष आहे अशा प्रकारे निकष जाहीर करण्यात आला. त्यानंतर मानवतावादी विचारसरणी ही सोफिस्ट तत्वज्ञांनी आणि प्लेटो तसंच अरिस्टॉटल यांच्या विचारांमध्ये मानवतावादी विचारसरणी आपल्याला आढळून येते. अशा प्रकारे मानवतावाद या शब्दाची उत्पत्ती होमो या शब्दापासून झालेली दिसते. म्हणून या शब्दाचा शब्दशः बोलायचे झाले तर मानवतावादाचं तत्वज्ञान जे आहे ते मानवाच्या जीवनात केंद्रस्थानी असलेलं दिसून येतं. अशा प्रकारे मानवतावाद हा नवनिर्मितीच्या कालखंडामध्ये पुढे आलेली एक विचारसरणी जी होती, ती विचारसरणी मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाची ठरते, खूप महत्त्वाची तिची भूमिका असलेली दिसते. थोडंसं आपण इतिहासाची पार्श्वभूमी समजून घेऊयात. जे नवनिर्मितीचा कालखंड आहे 14वे शतक, 15वे शतक आणि 16वे शतक, हे नवनिर्मितीचा कालखंड जो आहे हा कालखंड साधारणतः गृहीत धरला जातो. पण तत्पूर्वी इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण जो इतिहासाचे जे 3 कालखंड पाडतो, हे 3 कालखंड इतिहासाचा अभ्यास जाणून घेण्यासाठी मानवी समुदायानं त्याच्या सोयीसाठी हे कालखंड पाडलेले दिसून येतात. हे या 3 कालखंडाला जोडणारा जो निश्चित असं वर्ष आपल्याला सांगता येत नाही. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी सोयीसाठी हे कालखंड पाडलेले आपल्याला दिसून येतात. प्रत्येक देशातील प्रगती व स्थितीप्रमाणे या कालखंडामध्ये बदल जाणवतो किंवा या कालखंडामध्ये काही प्रमाणात बदल असलेला दिसून येतो. याचे उदाहरण सांगायचं म्हणजे पाश्चिमात्य देशात आधुनिक कालखंड हा 15व्या शतक हे असं गणलं जातं. तर पौर्वात्य देशात किंवा पूर्वेकडील देशांकडे हे शतक पौर्वात्य देशांकडे म्हणजेच आशिया असेल किंवा आफ्रिका असेल, या खंडांतील वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये 18व्या शतकापर्यंत मध्ययुगाचा कालखंड गणला जातो. म्हणजेच त्या राष्ट्राच्या विकासावर हे 3 टप्पे आधारित असलेले दिसून येतात. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत असे जे वेगवेगळे टप्पे पाडलेले दिसून येतात, ते टप्पे त्या राष्ट्रातील विकासावर आधारित असलेले आपण सांगू शकतो. त्यानंतर पाहायचे आपल्याला रेनेसान्स म्हणजेच नवनिर्मितीचा कालखंड किंवा पुनरुज्जीवनाचा कालखंड. जे नवनिर्मितीचा जो कालखंड गणला जातो, तो कालखंड विशेषतः युरोपमध्ये ह्या गोष्टीचा उदय झालेला दिसून येतो. युरोपमध्ये ह्या गोष्टीला सुरुवात झालेली दिसून येते. पुनरुज्जीवन या शब्दाचा शब्दशः इंग्रजी अर्थ सांगता येईल रेनेसान्स. पुनरुज्जीवन म्हणजे प्रबोधन किंवा त्याला पुनरावृत्ती असं देखील म्हटलं जातं. अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांमध्ये आपण ह्या नवनिर्मितीच्या कालखंडाला आपण संबोधतो किंवा त्याला ओळखतो. साधारणतः 13व्या शतकापासूनच या प्रबोधन किंवा नवनिर्मितीच्या कालखंडाला सुरुवात झालेली दिसते, असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. मानवी मूल्यांत जे वेगवेगळे बदल झाले, 13वं शतक, 14वं शतक, 15वं शतक किंवा 16वं शतक अशा या 400 वर्षांच्या कालखंडामध्ये मानवी मूल्यांमध्ये जे वेगवेगळे बदल झाले, हे बदल म्हणजेच नवनिर्मितीचा कालखंड असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. मानवाला स्वतःकडे मानवी समुदायाचं स्वतःकडे, समाजाकडे, धर्माकडे तसंच परमेश्वराकडे आणि विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या नवनिर्मितीच्या कालखंडामध्ये पूर्णतः बदललेला दिसतो.
इटली, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशामध्ये या प्रबोधनाला सुरुवात झालेली दिसून येते. या प्रबोधन म्हणजे नवविचाराला सुरुवात झालेली दिसून येते. या पुनरुज्जीवनाला सुरुवात या राष्ट्रांमधून झालेली दिसते. पश्चिम युरोप हा प्रबोधनाचा जनक असं म्हटलं जातं. पश्चिम युरोपमध्ये या प्रबोधन कालखंडाला सुरुवात झालेली दिसून येते. मानवी जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, परंपरागत चालत आलेला मानवी जीवनाकडे जो पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोनामध्ये बदल या नवनिर्मितीच्या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. धर्माचं जे वर्चस्व निर्माण झालेलं होतं मानवी समुदायावर, हे धर्माचं वर्चस्व धुडकावून लावण्याचं काम या नवनिर्मितीच्या कालखंडामध्ये झालेलं दिसतं. धर्माचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं. धर्माचे नीतिनियम, धर्माने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी समाज व्यवस्थेवर त्या गोष्टी मान्य करणं बंधनकारक होतं. अशा प्रकारची समाज व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे या गोष्टीमध्ये बदल करण्याचं काम या नवनिर्मितीच्या कालखंडाने केलेलं दिसून येतं. प्रबोधनाच्या कालखंडाने केलेलं दिसून येतं. मानवी जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन या कालखंडामध्ये पूर्ण बदललेला दिसतो. मध्ययुगीन कालखंडातील ज्या अंधश्रद्धा चालत आलेल्या होत्या, तसंच ज्या वेगवेगळ्या परंपरा होत्या, त्या जाचक परंपरा, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींचा त्याग मानवी समुदायाने केला. ज्या कालखंडामध्ये केला, तो कालखंडामध्ये नवनिर्मितीचा काळ किंवा प्रबोधनाचा काळ. म्हणजे मध्ययुगीन कालखंडापासून ज्या चालत आलेल्या चालीरीती होत्या, रूढी, प्रथा, परंपरा होत्या किंवा धर्माचं वर्चस्व होतं, या सगळ्या गोष्टींना समाजानं विरोध केला या नवनिर्मितीच्या कालखंडामध्ये. नवनिर्मितीच्या कालखंडामध्ये विरोध केलेला दिसून येतो. मानवानं प्रबुद्ध तसंच प्रबोधन प्रक्रिया अनेक वर्ष सुरू झालेली दिसते. मानवानं बुद्धी प्रामाण्यवादाचा स्वीकार केलेला दिसून येतो. आपल्या गोष्टीला योग्य असेल ती गोष्ट किंवा आपल्या मनाला जी गोष्ट मान्य असेल, आपल्या बुद्धीला जी गोष्ट पटेल ती गोष्टीचा स्वीकार करायचा. म्हणजे धर्म सांगेल ती गोष्ट जशीच्या तशी मान्य न करता सद्विवेक बुद्धीचा वापर करून ती गोष्ट मान्य करायची किंवा वैज्ञानिक निकष लावून ती गोष्ट मान्य करायची. अशा प्रकारे अशा पुढारलेल्या विचार या कालखंडामध्ये समोर आलेले दिसतात. या नवनिर्मितीचा कालखंड जो उदयास आला, या नवनिर्मितीचा कालखंड उदयास येण्याची जी वेगवेगळी कारणं सांगितली जातात, ती कारणं या ठिकाणी आपल्याला बघावी लागतील. लेखन व विचारवंतांचं जे कार्य होतं, त्यांचं जे योगदान होतं, त्यांच्या कार्यामुळं एक नवीन विचार सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण उदयास यायला सुरुवात झालेली दिसून येते. लेखन व विचारवंत यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं, समाजाचं मार्गदर्शन करायला सुरुवात केलेलं दिसतं. समाजावर 13व्या शतकापर्यंत समाजावर किंवा मानवी समुदायावर धर्माचा पगडा होता, धर्माचं वर्चस्व निर्माण झालेलं दिसून येतं. विशेषतः युरोप खंडामध्ये ख्रिश्चन धर्माचं प्रभुत्व निर्माण झालेलं दिसून येतं. मानवी समाजाने या धर्माचं वर्चस्व स्वीकारलेलं दिसून येतं. या धर्मसंस्थेचं वर्चस्वामुळं धर्मसंस्था ज्या गोष्टी सांगेल, जे नीतिनियम सांगेल, ते सगळे नीतिनियम समाज व्यवस्थेला मान्य करणं बंधनकारक असलेलं दिसून येतं. अशा प्रकारे मानवानं अंधश्रद्धा व परंपराप्रिय मानवी समाज निर्माण झालेला दिसून येतो. मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या अंधश्रद्धांचं अस्तित्व होतं, ते अंधश्रद्धांचं अस्तित्व काळाच्या ओघात या प्रबोधन कालखंडापर्यंत आलेलं दिसून येतं. या अंधश्रद्धा या परंपराप्रिय समाजामध्ये बदल करण्याचं काम या लेखक व विचारवंतांनी केलेलं दिसून येतं. म्हणूनच या लेखक व विचारवंतांचं कार्य खूप महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं दिसतं. ख्रिश्चन धर्माची खरी तत्व
समाज व्यवस्थेला ख्रिश्चन धर्माची जी खरी तत्व आहे, धर्माची जी तत्वप्रणाली आहे किंवा धर्म जी तत्व सांगतो, ही तत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेली नव्हती. का? कारण बायबल हा ग्रंथ ग्रीक व लॅटिन भाषेमध्येच त्याचं अस्तित्व होतं. परिणामी सर्वसामान्य जनतेपर्यंत बायबलचं खरं ज्ञान, बायबलची खरी तत्वे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेली नव्हती. परिणामी धर्मसंस्था सांगेल ते तो धर्माचा अर्थ सर्वसामान्य जनतेला स्वीकारावा लागायचा. सर्वसामान्य जनतेपर्यंत धर्मसंस्था जी गोष्ट सांगेल ती गोष्ट मान्य करणं बंधनकारक असलेलं दिसून येतं. ह्याच पार्श्वभूमीवर ॲबेलाई व रॉजर बेकन नावाचे जे 2 लेखक आहेत, या लेखकांनी ह्या गोष्टीला विरोध केला, ह्या गोष्टीचा प्रतिकार केलेला दिसून येतो. त्यांनी विरोध करून ग्रंथ आहेत म्हणून मान्य न करता ग्रंथातील जी तत्व आहेत ती तत्व ही धर्मसंस्था जी सांगत असते, ही तत्व धर्मसंस्था सांगते म्हणून मान्य न करता आपल्या बुद्धीला पटत असेल किंवा आपल्या सत्सद बुद्धीला मान्य असेल तरच ती गोष्ट मान्य करायची किंवा विज्ञानाचा निकष लावून ती गोष्ट मान्य करायची. म्हणजे धर्मसंस्था सांगत असेल तर ती गोष्ट मान्य न करता आपल्या बुद्धीला पटत असेल तर ती गोष्ट मान्य करणं, अशा प्रकारचे विचार या लेखकांनी, विचारवंतांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेले दिसतात. तसंच पदार्थ विज्ञान, गणितशास्त्र आणि तत्वज्ञान या सगळ्या गोष्टींचं महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत यांनी पोहोचवलेलं दिसतं. तसंच ख्रिश्चन धर्मातील भ्रष्टाचारी कारभारावर या लेखकांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून टीका केलेली दिसते. कशा प्रकारे ख्रिश्चन धर्मामध्ये भ्रष्टाचार आहे हा सर्वसामान्य जनतेपर्यंत ही गोष्ट स्पष्ट करण्याचं काम या लेखक व विचारवंतांनी केलेलं दिसतं. परिणामी काही लेखकांना व विचारवंतांना त्या काळामध्ये तुरुंगवास देखील भोगावा लागलेला दिसतो. यामध्ये डांटे असेल किंवा पेट्राक असेल अशा वेगवेगळ्या लेखकांचं देखील योगदान खूप महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या गोष्टींतून लेखकांनी विचारवंतांचं जे योगदान आहे, जे लिखाण आहे, हे लिखाण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि सर्वसामान्य जनतेमध्ये नव जागृती निर्माण व्हायला ही गोष्ट कारणीभूत झालेली दिसते. यांचे विचार कारणीभूत झालेले दिसतात. बायबलमधलं खरं ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या विचारवंतांनी व लेखकांनी केलेलं दिसून येतं. तत्पूर्वी धर्मसंस्थेवर आधारित असणारी धर्मसंस्थेच्या इच्छेनुसार तत्व सर्वसामान्य जनतेला मान्य करावी लागत होती. पण बायबलची खरी तत्व, बायबलची खरी माहिती या लेखकांनी व विचारवंतांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेली दिसतात. अशा प्रकारे सामान्य माणसाला ह्या गोष्टीची जाणीव झाली. तसंच मध्ययुगामध्ये जी वेगवेगळी जी धर्मयुद्धे झाली, ही धर्मयुद्ध देखील कारणीभूत झालेली दिसतात. दुसरं कारण या ठिकाणी सांगता येईल धर्मयुद्ध. मध्ययुगामध्ये अनेक वेगवेगळी धर्मयुद्ध झालेली दिसून येतात. 12 व 13व्या शतकामध्ये युरोपात ख्रिश्चन धर्मीय व पौर्वात्य तुर्क यामध्ये पॅलेस्टाईन नावाच्या ठिकाणावरून युद्ध झालेले दिसतात. साधारणतः 8 धर्मयुद्ध या नवनिर्मितीच्या कालखंडामध्ये झालेले दिसून येतात. या प्रबोधनाच्या कालखंडादरम्यान 8 धर्मयुद्ध झालेले दिसून येतात. ही धर्मयुद्ध इस्लाम व ख्रिस्तीसाठी जी पवित्र भूमी आहे, पॅलेस्टाईन नावाची जी पवित्र भूमी आहे, ही पवित्र भूमी मिळवण्याच्या इच्छेतून, मिळवण्याच्या अपेक्षेतून ही धर्मयुद्ध झालेली आपण या ठिकाणी सांगता येईल. यामध्ये जो संघर्ष झाला, या संघर्षामध्ये शेवटी तुर्कांना विजय मिळालेला दिसून येतो. तुर्कांना यामध्ये विजय मिळवला आणि परिणामी धर्मयुद्धाचा परिणाम असा झाला की वेगवेगळ्या संस्कृतीची सरमिसळ झालेली दिसून येते. धर्मयुद्ध झाल्यानंतर
पौर्वात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती अशा प्रकारे वेगवेगळ्या संस्कृतीचा मिलाफ या ठिकाणी झालेला दिसून येतो. संस्कृतांचा मिलाफ झाला, त्याचप्रमाणे वैचारिक देवाणघेवाण देखील मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. तसंच प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, यांचे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञानाचा देखील युरोप खंडामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये या तत्वांचा, या तत्वप्रणालींचा प्रसार झालेला दिसून येतो. बीजगणित, संख्याशास्त्र यांची माहिती युरोपियनांना झालेली दिसते. प्रबोधन पूर्व हे प्रबोधनाचं जे पर्व आहे किंवा प्रबोधन जो कालखंड आहे, या कालखंड सुरू होण्यास हा विशाल दृष्टिकोन खूप महत्त्वाची भूमिका बजावत असलेला दिसतो. त्यानंतर आहे मुद्रणकलेचा शोध. मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धामध्ये जे मुद्रणकलेचा शोध लागला, हा शोध देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावत असलेला दिसतो. मुद्रणकलेच्या शोधामुळं प्रबोधनास चालना मिळाली दिसते. सर्वसामान्य जनतेचं प्रबोधन झालेलं दिसून येतं. जॉन गुटेनबर्ग नावाच्या व्यक्तीनं सर्वप्रथम मुद्रण कलेचा शोध लावला आणि लिखाणाची कला अवगत केलेली दिसून येते. लोखंडी खिळ्यांवर अक्षर निर्मिती करून या मुद्रण कलेचा शोध त्यांनी लावलेला दिसून येतो. इंग्लंड, इटली, हंगेरी, जर्मनी या देशांमध्ये छापखाने सुरू झालेले दिसतात. परिणामी मुद्रण कलेच्या शोधामुळं मोठ्या प्रमाणात ज्ञानाचा प्रसार युरोप खंडामध्ये झालेला दिसून येतात. ज्ञानाचा प्रसार होऊन वेगवेगळी ग्रंथ निर्मितीला देखील खूप मदत झालेली दिसून येते. मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती होऊन ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेली दिसते. म्हणजेच प्रबोधन कालखंड जो उदयास आला त्याच कार्यामध्ये मुद्रण कलेचा शोध हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं दिसतं. मुद्रण कलेच्या माध्यमातून जे तत्वज्ञान आहे, जे वेगवेगळी विचार प्रणाली आहे, ती विचार प्रणाली, ते तत्वज्ञान ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या मुद्रण कलेनं केलेलं दिसून येतं. ज्या लेखकांनी, ज्या विचारवंतांनी महत्त्वाचं असं तत्वज्ञान लिखित स्वरूपात ठेवलं, ते लिखित स्वरूपातील तत्वज्ञानाला मुद्रण कलेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम झालेलं दिसतं. त्यातूनच जनतेचं प्रबोधन झालं आणि प्रबोधन काळाला किंवा प्रबोधन चळवळीला वेग मिळालेला दिसून येतो. या प्रबोधन चळवळीनं वेग धारण केलेला दिसून येतो. त्यानंतर आहे कॉन्स्टँटिनोपल शहराचा पाडाव. 1453ला जी रोमची राजधानी म्हणून त्याला ओळखलं जातं, या कॉन्स्टँटिनोपल शहराचा पाडाव होतो. तुर्कांनी हल्ले करून त्याच्यावर विजय मिळवलेला दिसतो. या तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकलं, त्याच्यावर आपला अधिकार स्थापन केला आणि या शहरात या कॉन्स्टँटिनोपल शहराचा पाडाव एक महत्त्वाची घटना मानली जाते. कारण पौर्वात्य देश आणि पाश्चिमात्य देशांमध्ये जो व्यापार होत होता, जे देवाणघेवाण होत होती, ही या व्यापाराची किंवा या देवाणघेवाणीचा मुख्य मार्ग हा कॉन्स्टँटिनोपल याच्या माध्यमातून होत होता. मात्र 300 वर्ष सतत तुर्कांनी हल्ले केल्यामुळं हा व्यापार पूर्णतः ठप्प झालेला होता. व्यापारामध्ये तूट निर्माण झालेली दिसून येते. परिणामी युरोपियन लोकांना नवनवे मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यातूनच वेगवेगळ्या नवीन मार्गांचा
व्यापारासाठी नवीन मार्गांचा शोध घेण्याची गरज निर्माण झालेली दिसते. नवनवीन व्यापारी मार्गांचा शोध या कारणामुळे घ्यावा लागलेला दिसतो. परिणामी 1453 पासूनच प्रबोधन झालं असं काही इतिहासकार या ठिकाणी सांगतात. त्यातूनच नवनवीन भौगोलिक ठिकाणांचा शोध या कालखंडामध्ये घ्यायला सुरुवात झाली. हे कारण सांगितलं जातं. नवनिर्मितीचा कालखंड उदयास येण्याचं हे कारण भौगोलिक वेगवेगळे शोध या कालखंडामध्ये लागलेले दिसतात. जे कॉन्स्टँटिनोपल तुर्कांच्या ताब्यात गेलं आणि पूर्व पश्चिम जो व्यापार होता हा व्यापार पूर्णतः ठप्प झाला. पूर्व पश्चिम व्यापारावर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. युरोपियनांना परिणामी नवनवीन भौगोलिक मार्ग शोधण्यासाठी एक चालना मिळालेली दिसते. फिशर यांच्या मते 1453 नंतर भूमध्य व तांबडा समुद्र हा पूर्वेचा मार्ग पूर्णतः बंद झाला. हा मार्ग पूर्णतः बंद झालेला दिसतो. परिणामी आफ्रिका खंडाला वळसा घालून पूर्वेकडे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केलेले दिसून येतात. आफ्रिका खंडाला वळसा घालायचा आणि त्यानंतर पूर्वेकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग शोधण्याचं काम वास्को द गामा यांनी केलेलं दिसतं. आफ्रिकेस वळसा घातला आणि त्याचं आगमन भारतामध्ये झालेलं दिसून येतं. अशा प्रकारे नवनवीन मार्गांचा शोध या कालखंडामध्ये लागलेला दिसून येतो. प्रबोधन कालखंडामध्ये लागलेला दिसून येतो. प्रबोधन म्हणजेच नवनिर्मितीच्या कालखंडामध्ये लागलेला दिसून येतो. हे शोध थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूयात. 1486 बार्थोलोम्यू डायस यानं आफ्रिकेचं दक्षिण टोक शोधून काढलं. आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचा त्याने शोध लावलेला दिसतो. पुढे 1498 मध्ये वास्को द गामा या व्यक्तीनं भारताच्या दक्षिण किनाऱ्याला त्याचं आगमन झालं. भारताकडे येण्याचा मार्ग त्यानं शोधून काढलेला होता. पुढे 1492 मध्ये कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावलेला दिसतो. त्यानंतर 1497 ते 1503 या कालखंडामध्ये अमेरिगो अमेरिगो व्हेस्पुशी यानं अमेरिकेला 4 वेळा भेटी दिलेल्या होत्या. अशा प्रकारे नवनवीन भौगोलिक शोध या प्रबोधन कालखंडामध्ये लागलेले दिसतात. त्यानंतर शेवटचं कारण सांगता येईल राजाश्रय. नवनिर्मितीचा कालखंड उदयास येण्यासाठी जो राजाश्रय मिळाला तो राजाश्रय कशा प्रकारे कारणीभूत होता हे या ठिकाणी सांगता येईल. सत्ताधारी जो वर्ग आहे हा सत्ताधारी वर्ग किंवा राजकीय वर्ग किंवा धनिक वर्ग या वर्गानं देखील काही प्रमाणात प्रबोधन कालखंडाला सहकार्य केलेलं दिसून येतं. सत्ताधारी वर्गानं किंवा धनिक वर्गानं या प्रबोधन चळवळीला सहकार्य केलेलं दिसून येतं. पहिलं फ्रान्सिस यानं अनेक विद्वानांना फ्रान्समध्ये आमंत्रित केलेलं होतं. फ्रान्समध्ये तो घेऊन आलेला दिसून येतो. या प्राचीन विद्यांचा अभ्यास करण्यासाठी चालना त्यानं या विचारवंतांना दिलेली दिसते. तसेच धर्मसंस्थेनं देखील काही प्रमाणात या प्रबोधन चळवळीला सहकार्य केलेलं दिसून येतं. प्रबोधन चळवळ सुरू होण्यासाठी या धर्मसंस्थेनं देखील काही प्रमाणात सहकार्य केलेलं दिसून येतं. तसंच पुनरुज्जीवनासाठी पोप 5वा व पोप 10वा लिओ यांचं देखील कार्य खूप महत्त्वाचं ठरतं. अशा प्रकारे मानवतावाद व नवनिर्मितीच्या कालखंडाचं आपण थोडक्यात माहिती बघितली. मानवतावाद म्हणजे काय हे या ठिकाणी आपण बघितलं. मानवतावादाची संकल्पना आपण या ठिकाणी स्पष्ट केली. तसंच नवनिर्मितीचा कालखंड म्हणजे काय, नवनिर्मितीच्या कालखंडाला कधी सुरुवात झाली हे आपण आजच्या लेक्चरला बघितलं. तसंच या नवनिर्मितीच्या कालखंडाची जी वेगवेगळी कारणं आहेत ती कारणांवर आपण प्रकाश या ठिकाणी बघितला. लेखक व विचारवंतांचं योगदान कशा प्रकारे महत्त्वाचं ठरतं. तसंच जी वेगवेगळी 8 धर्मयुद्ध झाली या धर्मयुद्धांचं देखील हे कारण सांगितलं जातं की नवनिर्मितीचा कालखंड उदयास येण्यास ही धर्मयुद्धे कारणीभूत झालेले दिसतात.
तसंच मुद्रण कलेचा जो शोध लागला तर या शोधामुळे देखील हा शोध देखील नवनिर्मितीच्या कालखंडासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असलेला दिसतो. तसंच कॉन्स्टँटिनोपलचा जो पाडाव झाला ते पाडाव झाल्यानंतर नवनवीन व्यापारी मार्ग शोधण्यासाठी जी चालना मिळाली हे त्यासाठी देखील हे कारण खूप महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं दिसतं. आणि शेवटचं बघितलं आपण राजाश्रयाच्या मदतीनं राजाश्रय मिळाल्यामुळं काही प्रमाणात प्रबोधनाला सुरुवात झालेली दिसते. जे विचारवंत आहेत, ज्या संशोधकांनी नवनवीन वैज्ञानिक शोध लावले, अशा प्रकारे विचारवंतांना संशोधकांना देखील राजाश्रय मिळाला आणि त्यातूनच नवनिर्मितीचा कालखंड पुढे आलेला दिसतो. नवनिर्मितीच्या कालखंडामुळे किंवा पुनरुज्जीवनाच्या कालखंडामुळे मानवी जीवन, मानवी समुदाय हा विकासाकडे झुकलेला दिसतो. परंपरागत चालत आलेल्या धर्मसंस्थेचं वर्चस्व धुडकावून लावण्याचं काम या नवनिर्मितीच्या कालखंडामध्ये झालेलं दिसून येतं. अशा प्रकारे नवनिर्मितीचा काळ हा आधुनिक इतिहासाचं पहिलं पाऊल सांगता येईल किंवा आधुनिक इतिहासामध्ये पदार्पण केलेला कालखंड म्हणजे नवनिर्मितीचा कालखंड असं सांगता येईल. किंवा मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धामध्ये जी वैचारिक चळवळ पुढे आली त्या वैचारिक चळवळीतूनच आधुनिक इतिहासाची सुरुवात झाली असं या ठिकाणी आपण सांगू शकतो.